नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपणा सर्वांना माहीत आहे की तुम्ही घर बसल्या नवीन वोटर आय डी कार्डसाठी अप्लाय करू शकता. नवीन वोटर आय डी कार्डसाठी अप्लाय केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात, BLO अपॉइंट केला जातो, तुमचे फील्ड व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर सर्व माहिती चेक केल्यानंतरच तुम्हाला नवीन वोटिंग कार्ड दिलं जातं. नवीन वोटर कार्डसाठी अप्लाय केल्यानंतर तुम्ही त्याचं स्टेटस रेफरन्स नंबरने चेक करू शकता. रेफरन्स नंबरने चेक केल्यानंतर जर तुमच्या स्टेटसमध्ये हेअरिंग शेड्यूल दाखवत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? हेअरिंग शेड्यूल म्हणजे काय असतं, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही या वेबसाईटवर म्हणजे voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन साइन अपवर क्लिक करून तुमचं स्वतःचं वोटिंग कार्डसाठी अप्लाय करू शकता. वोटिंग कार्डसाठी अप्लाय केल्यानंतर तुमचा पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही त्याचं स्टेटस हे त्याच्या रेफरन्स नंबरने चेक करू शकता. स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचे असते. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर, पासवर्ड आहे तो टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी तिथे तुम्हाला फॉर्मचा रेफरन्स नंबर टाकायचा आहे, राज्य निवडायचे आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. रेफरन्स नंबर टाकून राज्य महाराष्ट्र निवडल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दाखवणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता अर्जाचा रेफरन्स नंबर, राज्य, असेंब्ली, त्यानंतर कोणाचा अर्ज आहे त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, फॉर्म टाईप, फॉर्म 6 भरलेला होता नवीन अर्जासाठी, आता सबमिशन डेट इथं पाहू शकता आणि करंट स्टेटस इथं पाहू शकता. करंट स्टेटसमध्ये तुम्हाला हिअरिंग शेड्यूल दाखवत आहे. हिअरिंग शेड्यूल काय असतं पहा. यांचा फॉर्म आपण सबमिट केला, त्यानंतर यासाठी BLO अपॉइंट केला गेला, त्यानंतर फील्ड व्हेरीफाईड झाली आणि त्यानंतरच तुम्हाला हिअरिंग शेड्यूल हे ऑप्शन दाखवत आहे. हिअरिंग शेड्यूलसाठी तुम्हाला ॲड्रेसही दिलेला आहे, सब डिव्हिजनल ऑफिस आणि तुमचं जे काही सब डिव्हिजनल ऑफिस असेल तिथं तुम्हाला हिअरिंग शेड्यूलसाठी बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीचा हा अर्ज आहे, या व्यक्तीला हिअरिंग शेड्यूलची जी काही तारीख दिलेली आहे इथं पाहू शकता 21/1/2025 दिलेली आहे. यांना 1 ते 2 दिवसामध्ये त्या ऑफिसला जायचं आहे. त्यांनी अर्ज भरत असताना जी काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेली आहेत ती डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. तिथं जे निवडणूक विभागाचे अधिकारी असतील ते तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतील आणि त्यानंतरच तुम्हाला या वोटिंग कार्डसाठी अप्रूव्हल देतील. ज्यांच्या ज्यांच्या अर्जामध्ये हिअरिंग शेड्यूल दाखवत आहे अशांना निवडणूक विभाग, जे काही तुमचं सब डिव्हिजनल ऑफिस असेल तिथं जाऊन निवडणूक विभागामध्ये तुमची पूर्ण कागदपत्रे त्यांना दाखवायची आहेत. ते कागदपत्रे आणि ज्यांचा अर्ज आहे त्यांचं व्हेरिफिकेशन करतील आणि त्यानंतरच तुमच्या या नवीन वोटर कार्डसाठी मंजुरी देतील. जर तुम्ही हिअरिंग शेड्यूलसाठी गेला नाहीत तर तुमचे 2 ते 4 दिवसामध्ये हे ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जातं. त्यामुळे ज्यांना ज्यांना हिअरिंग शेड्यूल दाखवत आहे त्यांनी निवडणूक विभाग, जे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी निवडणूक विभाग ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्हाला तुमची डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एपिक नंबर जनरेट होईल आणि त्या एपिक नंबरने तुम्ही तुमचे नवीन मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.